जय महाराष्ट्र मित्रांनो, हे आहेत बच्चू कडू, माजी आमदार. म्हणजे हे शेतकऱ्यासाठी स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आज शेतकऱ्यासाठी लढा देत आहेत. शेतकरी कर्जमुक्त व्हावा, शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटावा, शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीला ह्या सरकारनं मदत करावं, यासाठी बच्चू कडू साहेब आज लढत आहेत. आणि हे आहेत आत्ताचे सध्याचे ऐश्वर्य संपन्न भोगून वामन रूपी अवतार घेऊन मुख्यमंत्री बनलेले आदरणीय बीजेपी साहेबाचे हे मुख्यमंत्री साहेब. अहो, कधीपर्यंत ह्या गोष्टी करत राहणार मुख्यमंत्री साहेब? शेतकऱ्याला दिलेल्या शब्दाला आज तुम्ही जागले आहेत का? शेतकरी असाच मरत चाललाय. दिवाळीच्या अगोदर तुमच्या खात्यात पैसे जमा करतो म्हणून तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळलात का? शेतकरी ना दिवाळी मनवत आहे, ना इतर कुठल्या गोष्टीमध्ये त्यांना पैसे घालता येत आहेत. शेतकऱ्यांना दिलेले शब्द आज तुम्ही पाळत नाही. शेतकरी आज पूर्णपणे संपत आलाय आणि ह्याचं सगळ्यात मोठं श्रेय ह्या तुमच्या पक्षाला जातं. अरे, शेतकऱ्याची जर कर्ज माफ केली तर तुमच्या खात्यात पैसे कुठले येतील? तुम्हाला इतर राज्यात लावायला पैसे कुठून भेटतील? शेतकऱ्याच्या शेतीचा मसनवाटा होतोय आणि तुम्ही ऐश्वर्य संपन्न बघून इतर राज्यामध्ये तुम्ही तुमचा दौरा करत आहेत. बिहारला जाऊन बिहारच्या लोकांना सांगत आहात की मुंबईला तुम्हाला छठ पूजाला मी आमंत्रण करत आहे. अहो, शेतकरी इथं मरत आहे आणि तुमचं स्वतःची पक्ष बांधणी करत आहात. हे कुठंतरी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि आता 2 मुख्यमंत्री तुमच्या सोबत आहेत. ते 2 मुख्यमंत्री तर काही बोलायला तयार नाहीत. म्हणजे तुम्ही ठरवलंच आहे का की शेतकरी पूर्णपणे संपला पाहिजे? अरे, जर शेती संपली तर का माती धोंडे खाणार तुम्ही? खाणार काय? शेतकऱ्याच्या नादाला जाऊ नका. तुम्हाला असंही वाटत असेल की शेतकरी संपला. अरे, अशा 10 पिढ्या संभळतील एवढी शेतकऱ्यामध्ये ताकद आहे. तुम्ही अंत घेता ना शेतकऱ्याचा, तर हा शेतकरी त्या बसलेल्या खुर्चीवरनं उतरवण्याची ताकद नेहमी ठेवत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे नक्की होणार. जय महाराष्ट्र.